ज्या मच्छीमार समाजाची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे, तोच मच्छीमार समाज पुन्हा एकदा एल्गार करतोय, एकच जिद्द वाढवण बंदर रद्द. खरंच हे वाढवण बंदर रद्द होईल का, की पुन्हा एकदा मॅनेज होण्यासाठी राजकीय जबाबतंत्राचा भाग म्हणून हा मच्छीमार समाज एकवटलाय, राजकीय पटलावर पुन्हा आंदोलनं उभी होत आहेत? नेमकं कारण काय? वाढवण बंदर रद्द करण्यासाठी या पालघरच्या किनारपट्टीवरचा संपूर्ण मच्छीमार समाज एकत्र येईल का? तो सरकारसमोर टिकेल का? आणि आपल्या भूमिकेवर मच्छीमार समाज कायम राहील का? राजकीय पटलावर राजकीय सौदेबाजीत हा मच्छीमार समाज पुन्हा एकदा विकला जाणार तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. मी नवनाथ गुरव आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह. वाढवण बंदराच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यात जे काय पुन्हा आंदोलनाचं वादळ घोघावतंय, त्या संदर्भात पुन्हा हा विषय चर्चेला आलाय. वाढवण बंदर रद्द होईल का? सुरुवातीला वाढवण बंदराचा जो लढा आहे, तो वाढवण आणि लगतची 2-3 गावं या गावांपुरता सीमित राहिला. दुर्दैवाने वाढवण बंदराविरोधी ज्यांनी चळवळ चालवली, त्या चळवळीतल्या प्रमुख नेत्यांनी चळवळीचं नेतृत्व स्वतःकडे ठेवलंच. जाणीवपूर्वक, नियोजनपूर्वक राजकीय पटलावर, सामाजिक पटलावर आपला प्रभाव कमी होऊ नये या चुकीच्या हेतूने या वाढवण बंदराच्या मुद्द्यावर वाढवण आणि लगतच्या 2-3 गावाच्या बाहेरच्या लोकांना त्यांनी या प्रश्नात सामावून घेतलं नाही. अगदी झाईपासून ते उत्तनपर्यंतच्या किनारपट्टीवरचा मच्छीमार समाज, आदिवासी समाज, इथला शेतकरी, हा संपूर्ण कष्टकरी वर्ग या वाढवण बंदराच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरायला तयार होता. परंतु वाढवण बंदराच्या विरोधातली चळवळ ज्यांनी चालवली, संचलित केली, त्यांनी आपलं महत्त्व कायम त्या चळवळीवर लादलं, आपलं नेतृत्व त्या चळवळीवर लादलं आणि जे करू ते आम्ही करू या हेतूमुळे वाढवण बंदराचा लढा पहिल्या टप्प्यात पूर्णतः फेल गेला. काही लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जो बाजार भरला, त्या बाजारात आपला लिलाव करून टाकला आणि त्यानंतर वाढवण बंदर होणार, मच्छीमार विकला गेला, हे चित्र स्पष्ट झालं. काही लोक स्वतःहून कबुली देतात, इलाज नव्हता, मी एकटा काय करू शकत होतो, त्याच्यामुळे माझ्यासमोर काय पर्याय नव्हता, इतकी कबुली काही लोक यात देतात. आता राहिला मुद्दा असा, हा वाढवण बंदराच्या विरोधातला लढा संपलेला असताना अनपेक्षितपणे पुन्हा एकदा झाईपासून उत्तरपर्यंतचा मच्छीमार एकत्र आलाय. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केलंय. त्याच धर्तीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सुद्धा मोठ्या ताकदीने वाढवण बंदराच्या विरोधाच्या मुद्द्यावर आता रस्त्यावर उतरलाय. आता हा वाढवण बंदर विरोधी लढा कायम राहील का? तो सरकारच्या विरोधात टिकेल का? हा खरा प्रश्न आहे. की काही राजकीय हेतू साध्य करण्यासाठी या चळवळीला पुन्हा फोडणी देण्यात आली आहे, ही शंका आहे. वाढवण बंदर नाही व्हायला पाहिजे असा सामान्य कष्टकऱ्याचा मुद्दा आहे. पण तो सामान्य कष्टकऱ्याचा मुद्दा जे लोक हे चळवळीचं नेतृत्व करतायत ते कायम लावून धरतील का? त्याच्याशी प्रामाणिक राहतील का? अशी शंका आता पुन्हा या वाढवण बंदराच्या चळवळीच्या निमित्ताने उभी राहते. 2 दिवस वाढवण बंदराचा मुद्दा चर्चेला आलाय. सरकार रेटून हा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु संपूर्ण पालघरवासियांना एक प्रतीक्षा आहे. ज्यांनी वाढवण बंदराच्या लढ्याला नव्याने सुरुवात केली, ते किती दिवस टिकतील? ते खरंच मच्छीमारांच्या, आदिवासींच्या, शेतकऱ्यांच्या हितासाठी लढतायत का? हे चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही आणि त्यासाठी काही काळ आपल्याला त्याची प्रतीक्षा करावी लागेल. आपलं या संदर्भात काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये न चुकता कळवा.